कसे आहात तुम्ही सर्व? मी कांचन राठोड तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण वेगळ्या पद्धतीची डिश पाहणार आहोत। बोरिंग वांग्याची भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळा आला असेल तर ही डिश नक्की ट्राय करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच ही डिश खूप आवडीने खातील। तर आज आपण बनवणार आहोत दहीवाले वांगे। त्यासाठी लागणार आहे आपल्याला काय काय साहित्य ते आता आपण पाहूयात। त्यासाठी आधी बघा आपण हे मोठे वांगे गोल कट करून घेतलेले आहेत मी। त्यानंतर एक वाटी भरून दही घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, यामध्ये मसाले घेतलेले आहेत सर्व। लाल तिखट 2 चमचे, हळद पाव चमचा, कढीपत्त्याचे 5-6 पानं, चवीपुरतं मीठ, हा आहे गरम मसाला आणि पाव चमचा राई। त्यानंतर घेतलेला आहे अर्धा वाटी तेल। आता आपण साहित्य पाहिलेले आहे। आता वांग्याची भाजी आपल्याला करायसाठी कृती पाहूया आपण। तर हे वांगे आधी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण जे मसाले घेतले आहेत ते सर्व मसाले यामध्ये घालून घ्यायचे। हे जे काही सर्व मसाले आपण घेतले होते ते आपण यात घालून घेऊया आणि हे मिक्स करून आपल्याला 15 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपले 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपल्याला हे छान वांगे मॅरिनेट झालेले आहेत। तर आपण आता याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी आधी गॅस ऑन करून तवा ठेवलेला आहे हे वांगे फ्राय करण्यासाठी। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तेल। तेल तापलं की आपण यात वांगे घालून घेऊया। आता तेल तापलेलं आहे, आपण यात हे सर्व वांगे शॅलो फ्राय करून घेऊया। आता एक साइडून हे वांगे छान फ्राय झालेले आहेत। आता आपण याला दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण हे फ्राय केलेले वांगे काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला या दह्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी इथे फोडणीचं पात्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला यात घालायचं आहे राई। आता यात आपण घालूया राई। राई व्यवस्थित तडतडली त्यानंतर आपण यात घालायचा आहे कढीपत्ता। आता यात आपण घालूया कढीपत्ता। आता यात आपण घालूया कांदा। आता कांदा फ्राय झालेला आहे। यामध्ये आपण घेतलेला आहे लाल तिखट, मीठ आणि हळद, हे आपण यात घालूया। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे गॅस बंद करून आपल्याला ही फोडणी दह्यामध्ये ऍड करायची आहे। अशा पद्धतीने दहीमध्ये ऍड करून घेऊया ही फोडणी। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण। आता हे यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे वांग्यावरती हा सर्व पूर्ण मसाला। अशा प्रकारे तयार आहेत आपले चमचमीत असे दहीवाले वांगे। ही डिश नक्की घरी ट्राय करून बघा। डिश तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।